नमस्कार. आज मी ते कुळथाची पिठी बनवत आहे. त्यासाठी कुळथाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडून घेते आणि पाणी घालून पेस्ट करून घेते आता अशा प्रकारे आणि बाजूला ठेवते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला लसूण घालते. लसूण परतून घेते. थोड्या वेळाने हिंग घालते. एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालते. कांदा परतून झाल्यावर लाल मसाला आणि हळद घालते. मिक्स करून घेते आणि पाण्यात भिजवून ठेवलेलं कुळथाचं पीठ घालते आणि परतून घेते. 2 कोकमं घालते आणि पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालून कुळथाच्या पिठीला छान उकळी काढून घेते. उकळी आलेली आहे. आता ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा उकळी काढून घेते. कोथिंबीर घालते. कुळथाची पिठी तयार आहे. इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत भरायसाठी. त्याला वरून चीर पाडून घेते आणि आतल्या बिया काढून टाकते. अशा प्रकारे बिया काढून टाकते सगळ्या. इथे मिरचीत भरण्यासाठी मसाला करून घेते. ओलं खोबरं, 2 लसणीच्या पाकळ्या, हिंग, हळद आणि जिरं, चवीप्रमाणे मीठ घालून सुकंच मिक्सरला वाटून घेते. खोबरं वाटून झालेलं आहे. भांड्यात काढून घेते. कोथिंबीर घालते वरून, मिक्स करून घेते आणि मिरच्यांमध्ये भरून घेते. अशा प्रकारे मिरच्यांमध्ये मसाला भरून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्यात मिरच्या फ्राय करायला ठेवते झाकण लावून. 2-3 वेळा झाकण लावून मिरच्या परतून फ्राय करून घेते. मिरच्या फ्राय करून झालेल्या आहेत. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.